हां, तर आज आपण चालू करणार आहे डेटा सायन्समधले नेक्स्ट टॉपिक. तर ते आहे प्रोग्रामिंग लँग्वेज फॉर डेटा सायंटिस्ट डेटा सायन्स. डेटा सायन्समध्ये कोणत्या प्रकारचे प्रोग्रामिंग लँग्वेज वापरले जातात आणि ते कशा पद्धतीने वापरले जातात, ते कोणकोणते लँग्वेज यूज केले जातात. त्या सगळे आपण काय करणार आहे ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय किंवा किती प्रकारचे प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत हे आपण बघू. तर सुरुवातीपासून आपण बरेच प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवत आलेलो आहे. फर्स्ट इयरपासून सी, HTML, ठीक आहे. जावास्क्रिप्ट, VB स्क्रिप्ट म्हणा किंवा पायथॉन म्हणा, हे सगळे लँग्वेज आपण शिकत आलो. .NET वगैरे असे. तर त्यापैकी आपण काही लँग्वेज आणखीन काही लँग्वेज आपण यामध्ये ॲड करणार आहोत. तर ते काय दिले बघा. विथ 256 प्रोग्रामिंग लँग्वेज अवेलेबल टुडे. टोटल मार्केटमध्ये 256 वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्रामिंग लँग्वेज अवेलेबल आहेत. चूजिंग विच लँग्वेज टू लर्न कॅन बी ओव्हरवेलिंग अँड डिफिकल्ट. म्हणजे कोणतं लँग्वेज शिकायचं हे खूप ठरवणं खूप डिफिकल्ट आहे. सो सम लँग्वेज वर्क बेटर फॉर बिल्डिंग गेम्स while other works better for software engineering and other works better for data science. म्हणजे काही सॉफ्टवेअर्स आहेत ते गेम डेव्हलप करण्यासाठी, काही सॉफ्टवेअर्स आहेत ते सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी किंवा काही लँग्वेजेस सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी, काही लँग्वेजेस आहेत ते डेटा सायन्ससाठी. म्हणजे असे वेगळ्या पद्धतीचे प्रत्येक लँग्वेज हे वेगळ्या पर्पजसाठी डेव्हलप केलं आहे आणि त्याचं प्रत्येकच काय वर्क वेगळं आहे. म्हणजे डायग्राममध्ये दिले बघा, इथं चित्रामध्ये दिलेलं आहे. पर्ल, डेल्फी, पायथॉन, ठीक आहे, CPP, पास्कल वगैरे असं वेगळ्या पद्धतीने. म्हणजे प्रत्येक लँग्वेजचा पर्पज वेगळा, प्रत्येक लँग्वेज युनिक आहे आणि प्रत्येक लँग्वेजचं कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ॲडव्हान्टेज वेगवेगळे आहेत. ठीक आहे. तर टाइप्स ऑफ म्हणजे त्याचे टाइप्स कोणते कोणते आहेत बघा. आता आपण काय बघितलं की टोटल प्रोग्रामिंग लँग्वेज किती आहेत? ठीक आहे. 256 प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. प्रत्येक कोण मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी चांगला आहे, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी चांगला आहे, हार्डवेअरसाठी चांगला आहे, ठीक आहे, IoTसाठी चांगला आहे. तर वेगळ्या पर्पजसाठी आपण वेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज शिकतो. तर टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज कुठल्या बघू? लो लेव्हल आणि हाय लेव्हल. लो लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काय बायनरी लँग्वेज 0 आणि 1, ठीक आहे. अशा प्रोग्रामिंग लँग्वेज असतात. हाय लेव्हल म्हणजे काय तर CPPची जे कोडिंग तुम्ही करता अशा पद्धतीने डायग्राममध्ये दिले बघा ह्या. सेकंड डायग्राममध्ये दिलेलं आहे हाय लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज. तर अशा पद्धतीने आपण काय करतो 2 पार्टमध्ये काय केलं प्रोग्रामिंग लँग्वेज काय केलेलं आहे डिवाइड केलेलं आहे. लो लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज आणि हाय लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे लो लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज कशाला यूज करतात? मशीनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे डिव्हाइस ड्रायव्हर्स वगैरे सगळं आपण बघतो ना. तर तशा पद्धतीने ते डिव्हाइसचे प्रॉब्लेम्स म्हणजेच मशीनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे लँग्वेज आपण यूज करतो, त्या लँग्वेजला आपण काय म्हणतो? बायनरी लँग्वेज किंवा लो लेव्हल लँग्वेज असं म्हणतो. हाय लेव्हल लँग्वेज हे इंग्लिशमध्ये असतं. बरोबर. इंग्लिशमध्ये असतं. इंग्लिशमध्ये तुम्ही काय करता? सिंटॅक्स किंवा कोडिंग देत असता. इंग्लिशमध्ये तुम्ही सिंटॅक्स किंवा कोडिंग देत असता. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? हाय लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? हाय लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणत असतो. A low level programming language is most understandable language used by the computer perform its operations. म्हणजे कम्प्युटरचे ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी आपण याचा यूज करतो. एक्झाम्पल असेंबली लँग्वेज अँड मशीन लँग्वेज. लक्षात असेंबली लँग्वेज किंवा मशीन लँग्वेज. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ लो लेवल लँग्वेज. Assembly language is used for direct hardware manipulation to access specialized process instruction. काय सांगितलंय? Assembly language is used to direct hardware manipulation. हार्डवेअरशी कम्युनिकेशन करण्यासाठी, हार्डवेअरशी कॅल्क्युलेशन करण्यासाठी किंवा हार्डवेअरशी कम्युनिकेशन करून प्रोग्राम परफॉर्म करण्यासाठी आपण काय करतो त्या असेंब्ली लँग्वेजचा किंवा लो लेव्हल लँग्वेजचा आपण काय करतो यूज करतो. टू ॲक्सेस स्पेशलाइज्ड प्रोसेसर इन्स्ट्रक्शन म्हणजे प्रोसेसरचे इन्स्ट्रक्शन जे काय असतील, हार्डवेअरचे जे इन्स्ट्रक्शन्स असतील ते करण्यासाठी आपण काय करतो या लो लेव्हल लँग्वेजचा यूज करतो. ऑर टू ॲड्रेस परफॉर्मन्स इश्यूज. परफॉर्मन्स इश्यू जे असतील ते इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो त्याचा यूज करत असतो. A machine language consists of binary that can be directly read and execute by computer. हे काय मशीन लँग्वेज काय असतं? हे डायरेक्ट कम्प्युटर थ्रू रीड केलं जातं आणि कम्प्युटर थ्रू एक्झिक्यूट केलं जातं. मध्ये इंटरप्रिटर वगैरे कंपायलर काय विषय नसतो. So assembly language required an assembler software to be converted into machine code. मग असेंबली लँग्वेजला काय लागतं तर तुम्हाला कंपायलर लागतो, असेंबलर लागतो तुमचा कोड कन्व्हर्ट करण्यासाठी. लो लेव्हल लँग्वेज आर फास्टर अँड मोर मेमरी इफिशियंट देन हाय लेव्हल लँग्वेज. लो लँग्वेज काय खूप फास्टर असतात आणि मेमरी इफिशियंट असतात हाय लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेजपेक्षा. हाय लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज हॅज स्ट्रॉंग abstraction from the details of computer unlike low level programming language. ठीक आहे. High level language has strong abstraction from details of the computer unlike low level programming language. This enables the programmer to create code that is independent of type of computer. कळलं का? इंडिपेंडेंट कोड आपण काय करतो क्रिएट करतो कुठल्याही कम्प्युटर डिपेंड नसतात ते. राईट. दीज लँग्वेज आर मच क्लोजर टू ह्युमन लँग्वेज दॅन लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. हे काय लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजपेक्षा
काय असतात वेगळे असतात ते ह्युमन सपोर्टेड असतात. म्हणजे आपल्याला समजेल असं म्हणजे इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण काय करतो त्याचं कोडिंग करतो. इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण काय करतो कोडिंग करतो. सो इट इज मोर क्लोजर टू द ह्युमन. So these are more familiar to the most of us. Some examples include Python, Java, Ruby and many more. म्हणजे असे एक्झाम हाय लेवल लँग्वेजचे कुठले एक्झाम्पल्स आहेत तर Python, Java, Ruby and बरेचसे असे. These languages are typically portable and programmer does not need to think as much about the procedure of the program, keeping their focus on problem at hand. म्हणजे तुम्हाला प्रोसिजर वगैरे फॉलो करावं लागत नाही. तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं होईल त्या पद्धतीने तुम्ही काय करता ह्या लँग्वेजचा यूज करून तुमचे जे युजरचे प्रॉब्लेम्स आहेत ते युजरचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करता. म्हणजे युजरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो या हाय लेवल लँग्वेजचा यूज करतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी युजरचं पर्पज कंप्लीट करण्यासाठी रिक्वायरमेंट कंप्लीट करण्यासाठी जे लँग्वेज आपण यूज करतो त्याला आपण काय म्हणतो हाय लेवल लँग्वेज असं म्हणतो. सो मेनी प्रोग्रामर्स टुडे यूज हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज इन्क्लुडिंग डेटा सायंटिस्ट. ठीक आहे. मग बरेचसे डेव्हलपर आहेत ते हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करतात डेटा सायंटिस्ट सकट. ठीक आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज फॉर डेटा सायन्स. मग कुठले कुठले प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत त्याचा यूज किती आहे? व्हॉट प्रोग्रामिंग लँग्वेज डू यूज ऑन रेग्युलर बेसिस? बघा 83% युजर काय करतात पायथॉन यूज करतात प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोग्रामिंग डेव्हलप करण्यासाठी किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी 83% काय करतात हे पायथॉन यूज करतात. एसक्यूएल किती 44% लोक काय करतात पायथॉन म्हणजे एसक्यूएल यूज करतात. 36% आर लँग्वेज यूज करतात. 23% सी आणि सीपीपी वापरतात. जावा किती पर्सेंट लोक वापरतात 21%. जावा स्क्रिप्ट आणि त्याच्यासारखी स्क्रिप्टिंगचे लँग्वेज किती 17% लोक वापरतात. बॅश किती लोक वापरतात 14%. मॅटलॅब 14% लोक वापरतात. सी शार्प आणि डॉटनेट 9% लोक वापरतात. व्हिज्युअल बेसिक व्हीबीए 7%. पीएचपी 6%. सास स्टॅट 6%. स्काला 4%. गो 2%. रुबी 2%. जुलिया 1%, ऑदर 3%, नन 2%. अशा पद्धतीने तिने काय केलेलं आहे टोटल प्रत्येक लँग्वेज जे आहे ते किती पॉप्युलर आहे आणि किती टक्के लोक ते वापरतात डेव्हलपमेंटसाठी ते त्यांनी दिलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला कळतं की पायथॉन हे म्हणजे जवळपास मोस्ट ऑफ दी म्हणजे जवळपास पूर्ण मार्केट कोणी कॅप्चर केलंय पायथॉनने कॅप्चर केलेलं आहे. तर हे कोण सांगतंय बिझनेस ब्रॉडवे नावाचे एक ऑर्गनायझेशन आहे त्यांनी काय केलेलं आहे हे सर्वे केलं आहे त्याच्यावरून काय केलेलं आहे दिलेलं आहे. ते 2018 साली हे सर्वे केलेलं आहे. 2018 साली ही मार्केटची सिच्युएशन होती की मार्केटमध्ये पायथॉन या लँग्वेजला खूप स्कोप आहे. पायथॉन एसक्यूएल आणि आर. ठीक आहे. इव्हन आपण डेटा सायन्सचा सुद्धा मोस्टली काय करतो आपण आर लँग्वेजेस यूज करतो. इव्हन तुमच्या प्रॅक्टिकलला सुद्धा डेटा सायन्सचं काय केलं आहे आर लँग्वेजेस काय केलेलं आहे यूज केलेलं आहे. आर लँग्वेजचा वापर करून तुम्ही सगळे प्रॅक्टिकल्स वगैरे केलेले आहेत त्यामध्ये. पायथॉन पहिलं. ठीक आहे. पायथॉन बद्दल माहिती आपण घेऊ. In recent worldwide survey, it was found that 83% of the almost 24,000 data professionals use Python. कळलं? जवळपास 24,000 डेटा प्रोफेशनल्स कंपनीज जे आहेत ते काय करतात पायथॉन यूज करतात. डेटा सायंटिस्ट्स अँड प्रोग्रामर्स लाईक पायथॉन बिकॉज इट इज जनरल पर्पज अँड डायनामिक प्रोग्रामिंग लँग्वेज. हे काय जनरल पर्पज अँड डायनामिक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पायथॉन सीम्स टू बी परफॉर्म्ड for data scientists over R because it ends up being faster than R. काय Python seems to be performed for data science over R. ठीक आहे. R पेक्षा Python काय यूज करतात कारण का ते फास्टर आहे. दिले बघा बिकॉज इट एंड्स अप being faster than R with iterations less than 1000. ठीक आहे. इट इज ऑल्सो सेड टू बेटर देन R फॉर डेटा मॅनिप्युलेशन. आर लँग्वेज पेक्षा काय हे डेटा मॅनिप्युलेशनसाठी खूप चांगला आहे. This language also consists good packages for natural language processing and the data learning and the inherently object oriented. हे काय एक नॅचरल लँग्वेज आहे प्रोसेसिंगसाठी आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजसाठी खूप चांगला आहे. दिस इज ऑल अबाउट द पायथॉन. आता आर लँग्वेज बद्दल आपण बघूया. आर इज अ बेटर फॉर ॲडॉक अनालिसिस अँड एक्सप्लोरिंग द डेटा सेट देन पायथॉन. It is an open source language and software for statistical computing and graphics. This is not an easy language to learn, and most people find that Python is easier to get a hang of. म्हणजे काय आर लँग्वेज थोडीशी काय किचकट आहे शिकण्यासाठी पायथॉनपेक्षा. इट इज ओपन सोर्स लँग्वेज अँड सॉफ्टवेअर फॉर स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग ग्राफिक्स.
स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग करण्यासाठी ग्राफिक्स डिझायनिंग करण्यासाठी काय केलेलं आहे हे यूज केलं आणि हे ओपन सोर्स आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे. विथ लूप्स दॅट हॅव मोर दॅन 1000 इटरेशन आर ॲक्च्युली बेस्ट बीट्स पायथॉन युझिंग द लॅपी फंक्शन. ठीक आहे. 1000 इटरेशन पेक्षा जास्त आपण काय करतो त्यामध्ये लूप एक्झिक्यूट करतो आणि लॅपी फंक्शनचा वापर करून ते आपण एक्झिक्यूट करत असतो. दिस मे लिव्ह some wondering if R is better for performance data science on big data set. However, R was built by the statistics and reflects this is in its operation. Data science application feels more natural in Python. ठीक आहे. डेटा सायन्स जे ॲप्लिकेशन आहेत ते आर पेक्षा पायथॉनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने नॅचरल पद्धतीने काय करू शकतो आपण डेव्हलप करू शकतो आणि वापरू शकतो. आता पुढे काय दिलेलं आहे जावा. तर प्रत्येक लँग्वेज हे आपण काय करू शकतो डेटा सायन्ससाठी किंवा डेटा अनालिटिक्ससाठी यूज करू शकतो. बरोबर आहे. मग ती कुठली लँग्वेज चांगली आहे आणि का चांगली आहे हे त्यांनी दिलेलं आहे. Java is yet another general purpose and object oriented language. This language seems to be very versatile, being used in embedding electronics in web application and desktop application. काय झालंय? This language seems to be very versatile, being used in embedding electronics and web applications and desktop applications. It may seem that a data scientist would not need Java. डेटा सायन्सला काय लागत नाही, जावा लागत नाही. ठीक आहे. हाऊएव्हर फ्रेमवर्क सच ॲज हडूप रन ऑन JVM. परंतु काय सांगितलं, डेटा सायन्ससाठी जावा लागत नाही, परंतु जे JVM आहे, हडूपचं जे JVM आहे, ठीक आहे, ते कशावर चालतं? JVMवर चालतं. हडूप हे एक बिग डेटाचं एक पॉईंट आहे. तर बिग डेटामध्ये हडूप यूज केलं जातं. भरपूर डेटा तुम्हाला प्रोसेस करायचा आहे, ॲनालाइज करायचा आहे. ठीक आहे. त्यासाठी एक फ्रेमवर्क तयार केलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो? हडूप म्हणतो. ते बिग डेटा मधली कन्सेप्ट आहे आणि ते हडूप जे आहे ते JVM वर चालतं. JVM म्हणजे काय? जावा व्हर्च्युअल मशीन. These frameworks constitute much of the big data stack. Hadoop is processing framework that manages data processing and storage for a big data application. दिले बघा. Hadoop is a processing framework that manages data processing. Hadoop कशाला आपण डेटा प्रोसेसिंगसाठी वापरतो आणि स्टोरेज स्टोरेज फॉर बिग डेटा ॲप्लिकेशन रनिंग ऑन क्लस्टर सिस्टीम. आणि बिग डेटा ॲप्लिकेशनसाठी आपण काय करतो? हडूपचा यूज करतो. म्हणजे भरपूर डेटा तुम्ही स्टोअर करण्यासाठी आणि मॅनेज करण्यासाठी. दिस अलाउज स्टोरेज फॉर massive amounts of data and enables more processing power with the ability to handle virtual limitless task at once. काय सांगितलेलं आहे इथं? दिस अलाव स्टोरेज फॉर मॅसिव्ह अमाऊंट ऑफ डेटा. हडूप काय करतं? भरपूर मोठा डेटा आपण काय करू शकतो? स्टोअर करू शकतो. अँड अनेबल्स मोर प्रोसेसिंग पॉवर विथ द ॲबिलिटी टू हँडल द व्हर्च्युअली लिमिटलेस टास्क ॲट वन्स. म्हणजे भरपूर डेटा एका वेळी तुम्ही परफॉर्मन्स करू शकता आणि ते कॅल्क्युलेट करू शकता युझिंग दिस Hadoop and big data. ठीक आहे. तर additionally Java actually does have a number of libraries and tools for machine learning and data science. It is easily scalable for large application and it's fast. ठीक आहे. इट इज हे खूप सोपं आहे आणि लार्ज ॲप्लिकेशन फास्ट आहे. ठीक आहे. आता हडूप म्हणजे त्यांनी काय दिलं बघा. म्हणजे हडूप बद्दल एक्स्ट्रा पाहिजे असं त्यांनी म्हटलेत की तुम्ही ते चेक करू शकता. परंतु एक हडूप हडूप खूप मोठा आहे आणि ते इट इज अ पार्ट ऑफ बिग डेटा. ठीक आहे. SQL दिलेलं आहे. नेक्स्ट लँग्वेज काय दिली? SQL. SQL म्हणजे काय? स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज इज अ डोमेन स्पेसिफिक लँग्वेज यूज for managing data in a relational database management system. SQL is somewhat like Hadoop in that it manages data. However, the storage of the data is much different and explained very well in the above video. हे वरती व्हिडिओ दिले त्यामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलंय. SQL म्हणजे स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज आहे. वेगवेगळी क्युरी फायर करून तुम्ही काय करू शकता? डेटा ॲक्सेस करू शकता किंवा रिट्राईव्ह करू शकता. रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट आहे. म्हणजे एकमेक टेबल जे काय ते टेबल एकमेकांशी कनेक्टेड आहेत. ते कनेक्ट राहून तुम्ही काय करू शकता? सगळी कामं तुम्ही त्यामध्ये करू शकता. ओके. तर त्याच्यानंतर काय दिले बघा. SQL tables and SQL queries are critical for every data scientist to know and become comfortable with. ठीक आहे. म्हणजे ते क्युरी सगळे प्रत्येकाची क्युरी लक्षात ठेवणं खूप किचकट आहे आणि सगळेच जण काय त्याच्यासोबत कम्फर्टेबल असतं असं नाही. While SQL is not able to be exclusively used for data science, it is imperative that the data scientist knows how work with the data in data
मॅनेजिंग सिस्टीम. फक्त आपण काय शकतो का सगळेच डेटा सायंटिस्ट हे एसक्यूएल यूज करत नाही आहेत. फक्त ते वर्किंग कसं होतं, डेटा स्टोअर कसं होतं, रिट्राय वगैरे कसं होतं, हे फक्त बघण्यासाठी तुम्ही काय करता एसक्यूएलचा यूज करता. म्हणजे डेटा मॅनेजिंग सिस्टमसाठी म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट करण्यासाठी. नंतर आहे जुलिया. Julia is another high-level programming language and was designed for high-performance numerical analysis and computational science. म्हणजे स्पेसिफिक एका पर्पजसाठी काही पर्पजसाठीच काय केलं डेव्हलप केलं म्हणजे हाय परफॉर्मन्स न्यूमेरिकल अनालिसिस अँड कम्प्युटेशनल सायन्स. इट हॅज व्हेरी वाईड range of uses such as web programming for both front end and back end. It is very wide range of use such as web programming म्हणजे front end back end साठी दोन्हीकडे यूज केलं आहे. Julia is able to be embedded in programming programs using its API supporting meta programming. काय केलंय Julia is able to embedded in programs using its API. त्याचं API application program interface वापरून supporting meta programming. This language is said to be faster for Python because it was designed to quickly implement mathematical concepts like linear algebra and deals with metrics better. काय सांगितलंय? This language is said to be faster for Python. Python पेक्षा faster आहे because it was designed to quickly implement mathematical concepts. Mathematical concepts implement करण्यासाठी यूज केलेला आहे. Like algebra and deals with matrix better. म्हणजे अल्जिब्रा मॅट्रिक्स सोबत डील करण्यासाठी हे काय केलं खूप सोपं केलेलं आहे. Julia provides the speedy development of Python or R while producing programs that runs as faster as C or Fortran programming woods. म्हणजे पायथॉन किंवा आर पेक्षा काय डेव्हलपमेंटसाठी आणि एक्झिक्युशनसाठी खूप चांगला आहे आणि त्याच्यापेक्षा फास्टर पद्धतीने काय करू शकते एक्झिक्यूट किंवा डेव्हलप करू शकतो कारण ते स्पेसिफिक बघा पर्पजच त्यांनी दिलेला आहे. जुलिया लँग्वेज वॉज डिझाईन फॉर हाय परफॉर्मन्स न्यूमेरिकल अनालिसिस अँड कम्प्युटेशनल सायन्स म्हणजे न्यूमेरिकल अनालिसिस हाय परफॉर्मन्सची न्यूमेरिकल अनालिसिस करण्यासाठी आणि कम्प्युटेशन म्हणजे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठीच काय केलेलं आहे याचा यूज केलेला आहे जुलियाचा. नंतर आहे स्काला. तर स्कालामध्ये काय दिले बघा स्काला इज अ जनरल प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट प्रोव्हाइड्स सपोर्ट फॉर फंक्शनल प्रोग्रामिंग अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड अ स्टोरेज स्टॅटिक टाइप सिस्टम अँड concurrent and synchronized processing. Scala was designed to address many issues that Java has. Once again, this language has many different uses from web applications to machine learning. ठीक आहे म्हणजे काय सांगितलं बघा हे काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे स्टॅटिक टाइपचे सिस्टम हे काय करू शकता डेव्हलप करू शकता अँड सिंक्रोनाइज प्रोसेसिंग स्काला वॉज डिझाईन टू ॲड्रेस मेनी इश्यूज दॅट जावा हॅज बरेचसे इश्यूज तो काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो ॲज लाईक जावा. वन्स अगेन दिस लँग्वेज हॅज मेनी डिफरंट युजेस फ्रॉम वेब ॲप्लिकेशन टू मशीन लर्निंग म्हणजे वेब ॲप्लिकेशन पासून मशीन लर्निंग पर्यंत काय करतो आपण या लँग्वेजचं काय करतो आपण यूज करत असतो डेव्हलपमेंटसाठी. However, this language only covers front end डेव्हलपमेंट परंतु फक्त काय करतो फ्रंट एंड डेव्हलपमेंटसाठीच आपण काय करतो याचा यूज करू शकतो काय करू शकतो फ्रंट एंड डेव्हलपमेंटसाठीच आपण काय करू शकतो यूज करू शकतो. द लँग्वेज इज नोन फॉर बिंग स्कायलॅब अँड गुड फॉर हँडलिंग बिग डेटा ॲज वेल ॲज द नेम इट सेल्फ इज अन अक्रॉनियम ऑफ स्कायलॅब लँग्वेज म्हणजे काय स्कायलाईन लँग्वेज सारखंच यूज केलेलं आहे जर आणि हे बिग डेटा हँडल करण्यासाठी आपण काय करतो स्कालाचा यूज करू शकतो. स्काला paired with Apache Spark allows the ability to perform parallel processing on large scale. Large scale parallel processing करायसाठी आपण यूज करतो. Furthermore, there are many popular and high performance data science frameworks written on the top of Hadoop to be used in Scala or Java. काय सांगितलंय हाय लेवल परफॉर्मन्स दाखवण्यासाठी फ्रेमवर्क हडूपचं फ्रेमवर्क एक्झिक्यूट करण्यासाठी काय केलेलं आहे स्काला या लँग्वेजचा यूज केलेला आहे म्हणजे हे खूप कम्फर्टेबल आहे हडूप प्लॅटफॉर्मवर किंवा फ्रेमवर्कवरती एक्झिक्यूट करण्यासाठी. तर आता पण आपण काय बघितलं टोटल काय बघितलं की हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय आणि लो लेवल लँग्वेज म्हणजे काय आणि त्या प्रत्येक लँग्वेजबद्दल माहिती घेतली आणि त्यातल्या त्यात काय केलं की तुमचे जे डेटा सायंटिस्ट होण्यासाठी किंवा डेटा सायन्ससाठी जे काय लँग्वेजेस लागतात ते सगळ्या लँग्वेजचे छोटे छोटे आपण काय केलं इंट्रोडक्शन घेतलेलं आहे. तर कन्क्लुजन बघू टोटल हे दिलेलं आहे त्यामध्ये. In conclusion, Python seems to be the most widely used programming language for data scientists today. डेटा सायन्ससाठी काय केलेलं आहे तर तुमच्या इथे पायथॉन हे सगळ्यात मोस्ट पॉप्युलर लँग्वेज आहे. दिस लँग्वेज अलाउज द इंटिग्रेशन ऑफ एसक्यूएल ठीक आहे TensorFlow and many other useful functions and libraries.
of data science and machine learning. With over 70,000 Python libraries, the possibilities within this language seems endless. म्हणजे पायथॉन हे एंडलेस आहे आणि 70,000 different kinds of libraries are placed in the Python. So Python is very most popular, comfortable, and affordable language for the data scientist. Python also allows programmer to create CSV output to easily read data in spreadsheet. My recommendation to newly aspiring data scientists is first learn and master Python and SQL data science. Okay, implementation before looking at other programming language. म्हणजे SQL हे डेटाबेससाठी आणि पायथॉन हे फ्रंट एंडसाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही पाहिलं की जगामध्ये 83% जे मार्केट आहे कोणाचं पायथॉनचं आहे. जगामध्ये 83% कोणाचं पायथॉनचं आहे. सो पायथॉन इज अ बेस्ट अँड गुड ऑप्शन फॉर डेटा सायन्स. इट इज ऑल्सो apparent that it is imperative that data scientist has some knowledge of Hadoop. परंतु डेटा सायन्ससाठी हडूपचं पण थोडंसं काय पाहिजे तुम्हाला नॉलेज पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट द व्हॉट इज प्रोग्रामिंग लँग्वेज अँड व्हॉट इज हाय लेवल अँड प्रोग्रामिंग लँग्वेज अँड व्हॉट इज लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे तिसरा पॉईंट जो सिलेबस आपला आहे तो इथं आपला काय होतो कव्हर होतो. ओके, ह्यामध्ये कोणाला काय शंका आहे असेल तर विचार. टोटल समरी आपण बघितली की काय काय घेतलं यामध्ये आणि टोटल 6 प्रकारचे महत्त्वाचे प्रोग्रामिंग लँग्वेज बघितले आणि हाय लेवल म्हणजे लो लेवल म्हणजे आणि मार्केट स्टडी पण बघितलं आपण की कोणत्या लँग्वेजला किती स्कोप आहे. ठीक आहे, हे सगळं यामध्ये दिलेलं आहे. कोणाला काय शंका आहे? ठीक आहे, शंका नसेल तर थांबू आपण. ओके, थँक्यू.